हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 बुक्कला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पान आज आपण सर्वजण या ठिकाणी ऐकू येतं का तिकडे? ऐकू येतं ना? आज आपण सर्वजण या ठिकाणी विष्णुभाऊ यांचे चिरंजीव आशिष राणे नाही काय यांच्या वर्षीनिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत, आणि त्या निमित्त हा प्रवचनाचा कार्यक्रम आणि अन्नदानाचा कार्यक्रम सपरिवार सर्वांनी मिळून केलेला आहे. तर या ठिकाणी आमच्या म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा ते अर्थमंत्री आहे, त्यांना दिनांक 28 या अजितदादा पवार यांना दिनांक 28 या दिवशी काय झाला, विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानिमित्तानं म्हणजे आशिष राणे यांच्या वर्षीनिमित्तानं आणि अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो, आणि माझे या सर्वांना मनपूर्वक त्यांचं काय आहे म्हणजे वास्तविक पाहता सुखदुःख सर्वांनाच आहे, पण त्या गोष्टीला इलाज नाही, होणारी गोष्ट होऊन जाते, बरोबर आहे. तर आम्ही सर्वजण त्यांच्या सर्व साधक बंधू भगिनी आणि तालसवाड्यातली सर्व मंडळी आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी आहोत. आम्ही परमेश्वराला फक्त एकच विनंती करू की आमच्या सुखदुःखाच्या भावना त्यांना लागू देऊ नको, आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी एवढं बोलून मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो आहे. तर या ठिकाणी एकनाथी भागवत याच्यामधला हा 11वा स्कंद आहे. या 11व्या स्कंदामध्ये भक्तीचं वर्णन केलेलं आहे. नेमकं भक्ती कशाला म्हणतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, आणि तेवढंच आपल्याला एका तासामध्ये या ठिकाणी सांगावयाचं आहे. तर भगवंतानं उद्धवाला भागवत सांगितलं, अनुभवातून सांगितलं की बिना अनुभवातून? बोलत जा, सर्वजण बोलत जा. मी प्रश्न उत्तर विचारायला आलो इथं, नुसतं प्रवचन करायला नाही. इथं प्रवचन केलं मोकळे.
तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. त्याच्याकरता हा विषय नाही, हा प्रश्नोत्तराचा विषय आहे. भगवंतानं गीता सांगितली अर्जुनाला अनुभवातून का बिना अनुभवातून? मग आम्ही गीता वाचतो, अनुभवातून वाचतो का बिना अनुभवातून? बोलत जा. बिना अनुभवातून. भगवंतानं उद्धवाला हे 11व्या स्कंदामध्ये भक्तीचं महत्त्व पटवून दिलं. अनुभवातून का बिना अनुभवातून? जो अनुभव भगवंताला आला, जो अनुभव अर्जुनाला आला, जो अनुभव उद्धवाला आला, त्याचं वर्णन या भागवतामध्ये आहे. आणि तसा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तोच अनुभव संतांनी आणून दिला. आणि जो अनुभव संत शास्त्रानुसार अनुभव आणून देतात त्याला संत म्हणतात. कीर्तनकार संत नाही, प्रवचनकार संत नाही, भागवतकार संत नाही. लक्षात घ्या. किती सप्तेपारायण अमुक टमुक काही केलं तुम्ही, जीवाचा उद्धार होणार नाही. त्याच्याकरता पाचही संतांनी नामाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. मग आम्ही पंचरत्न हरिपाठ वाचतो, बरोबर आहे. त्या सर्व नामाचं महत्त्व आहे. पण नेमकं नाम काय आहे हेच मात्र माहीत नाही. आणि ती गुह्य गोष्ट भगवंतानं अर्जुनाला सांगितली, उद्धवाला सांगितली. मग आम्ही नामस्मरण करतो म्हणजे काय? काही काहीचं मत असं आहे की बुवा नामस्मरण करता 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 अंगात येते. अंगात नाही येत. बरं लक्षात घ्या, हा सर्वात महत्त्वाचा सर्वात मोठी तालस्वाळ्यावाल्याची चूक हेच की नाम घेतल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर अंगात नाही आहे. त्याला अष्ट सात्विक भाव म्हणतात. त्याचं वर्णन मी आता पुढे करणार आहे. माझं बोलणं राग आहे बरं. मी कोणाला भीत नाही. बाप दाखवणे तर श्राद्ध कर. उदारीचं काम आपल्या जवळ नाही. पटत असेल तर येणे तर खरं. बरोबर आहे. तर या ठिकाणी मी फक्त तुम्हाला एक तासामध्ये जेवढं काही मला बोलता येईल तेवढं बोलणार आहे. तर या ठिकाणी भगवंत सांगता उद्धाला, माझं शुद्ध निर्गुण स्वरूप नाही काय, माझं स्वरूप निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. भगवंत दिसत नाही. भगवंत दिसायची वस्तू नाही. आतापर्यंत भगवंत कोणाला दिसला नाही हो. यदा कदाचित नामदेवाला तुम्ही म्हणता नामदेवाला दिलं, तर नामदेवाबरोबर जेवत होता. पण नामदेवानं कोणाकडे पाठवलं? विसोबा केसरकडे पाठवलं. आहे का डोक्यात? नाही डोक्यात. संताकडे पाठवलं. अरे मी तर इथं आहेत, पण हे सगुण मूर्ती आहे 3.5 हाताची. मी एवढंच नाही, त्या ब्रह्मांडभर मी व्यापक आहे. मग हे स्वरूप जर तुला माहिती करून घ्यायचं असेल तर संताला शरण जा, सद्गुरूला शरण जा. त्यावेळेस ते शरण गेले आणि मग त्याला भगवंताचं काय सर्व व्यापक स्वरूप कळलं. आता जे वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे सर्व कसे आहेत? त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण, रजोगुण, तमगुण, हे 3ही गुण वेदामध्ये आहे. बरोबर आहे. पण भगवंत हा त्रिगुणातीत आहे, म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे आहे. सारं जगत त्रिगुणामध्ये अडकलेलं आहे. पृथ्वीवर जेवढे असतील ना, सर्व त्रिगुणामध्ये अडकलेले आहे. मग या त्रिगुणाच्या आम्हाला पलीकडे जायचं आहे. तोपर्यंत त्यावेळेस आम्हाला त्या भगवंताचं निर्गुण स्वरूप त्याचा अनुभव येईल. कारण वेदसुद्धा भगवंताला जाणण्यास असमर्थ झाले. त्यांना सुद्धा भगवंताचं स्वरूप जाणता आलं नाही. मग जाणता आलं नाही, समजलं नाही असं नाही का, समजलं, पण वेद मौन झाले. वेद जाणू गेला तो मौनावला, आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदानं जाणलं पण मौन झाला. कारण ते भगवंताचं वर्णन त्याला करताच आलं नाही. कारण तो वेद अटकलेला आहे त्रिगुणात, आणि आम्हाला जायचं आहे त्रिगुणाच्या पलीकडे. आणि नामाशिवाय मनुष्य त्रिगुणाच्या पलीकडे जात नाही, त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, त्या जीवाचा उद्धार होणार नाही, कधीच नाही होणार. किती तुम्ही सप्तन पारायण कीर्तन करत बसाल हो, तालस्वाळ्यात जमणार नाही. त्याच्याकरता नामच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 9व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे, अरे बाबा, मी माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुला सांगतो. मग कोणती गुप्त गोष्ट सांगितली असेल? आहे काय कोणती गुप्त गोष्ट सांगितली असेल? आणि ती गुप्त गोष्ट जर आम्हाला मिळाली तर आमचा उद्धार होणार नाही काय? पण आहे का भाव? आहे का ज्ञानेश्वर विश्वास? आहे का गीतेवर विश्वास? नाही. गुप्त गोष्ट सांगतो, परंतु सांगितली नाही. 17व्या अध्यायामध्ये सांगितली.
तरी अनादि परब्रह्म, जे जगदादी विश्रामधाम, आणि तयाचे एक नाम त्रिधा पैयसे. अरे बाबा, भगवंताचं एक नाम आहे आणि ते त्रिधा पैयसे म्हणजे 3 प्रकारचं आहे. भगवंतानं गीतेत सांगितलेलं आहे माझं नाव 3 प्रकारचं आहे. मग आपण काय म्हणतो, कोणी काय म्हणते राम कृष्ण हरी, कोण म्हणते ओम तत्सत, कोण म्हणते ओम नमः शिवाय, नाही काय? हां, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते. हां, अलग 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 प्रत्येक मनुष्य अलग अलग नाम घेतो. परंतु ते नाम नाही, ते नाव आहे. नाम नाही. नामात आणि नावात अलग आहे. असं तुम्हाला कधी विचारलं का तुमचं नाम काय हो? असं विचारलं का तुम्हाला कोणी? काय विचारलं? तुमचं नाव काय हो? म्हणजे नाव कधी ठेवलं? जन्मल्यानंतर 12व्या दिवशी या देहाला काय म्हणतात ओळखू येण्याकरता नाव ठेवलं. तसं रामकृष्ण हरी हे सुद्धा अवतारी पुरुषाचं नाव आहे. पण हे अवतार भगवंतानं जिच्यामधून घेतले, त्या ब्रह्मस्वरूपामधून घेतले. ते रामकृष्ण हरी कोणतं ते आम्हाला पाहिजे. कधी विचार करायचा कामच नाही. नुसतं विचारच करत नाही. तो काय, तो बुवा येतो काय बायाच्या माणसाच्या अंगात येते. अरे त्याला समजते तरी काय अंगात कशाला म्हणतात? कोणत्या साधूनं अंगात आणलं सांगा? हा पठ्ठ्या एकटा अंगात आणते सर्वेच्या. एवढा मोठा कार्यक्रम झाला, समजलं काय तुम्हाला? हां, मी एकाच्या अंगात आणेल, 2 जणांच्या अंगात आणेल, 10 जणांच्या अंगात आणेल, 100 जणांच्या, अरे हजारो लोकांच्या अंगात आणणार आहे काय मी? आहे का डोके ठिकाणावर? आपलं बोलणं कळलं काय? ते तुका म्हणे ते पाहिजे अनुभवाप्रमाणे. त्या ठिकाणी अनुभव पाहिजे. नुसतं बोलाबोलीचं काम नाही. शब्दाचे गौरव कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात तिथं अनुभव पाहिजे. नुसतं बटर करून चालणार नाही, सप्तेपारायण करून चालणार नाही. तिथं अनुभवच पाहिजे. शब्द तिथं कमी पडतात. मनसा वाचा अगोचर, तो भगवंत मनाच्या पलीकडे आहे. वाचा म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे. मनच्या वाचा अगोचर न कळे बुद्धीची मेर, म्हणजे बुद्धीला सुद्धा ते कळत नाही. अशी निर्विकार निज वस्तू, आणि ती निर्विकार वस्तू आहे. म्हणून भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे. तो दिसत नाही, दिसण्याची वस्तू नाही. काही लोक म्हणतात देव दाखवत, तो बुवा देव दाखवतो. देव दाखवायची वस्तू आहे काय? मला सांगा, आता तुम्हीच सांगा. आता इथं सर्वजण बसलेले, हवा आहे किंवा नाही? तुम्ही सर्वजण मनातल्या मनात हो म्हणा. आता मोठ्यानं बोलायची तर काही लाज वाटेल नाही काय? मनातल्या मनात हवा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हवा आहे किंवा नाही? म्हणा मनातल्या मनात हो म्हटलं काय? हां हां, पहिलं उत्तर काय आलं? आहे. दुसरं, दिसते काय? आता उत्तर काय आलं तुमचं? पहिल्यानं काय आलं, नंतर काय आलं? म्हणजे हो बी नाही बी नाही. म्हणजे आम्ही कसं समजाव? अरे हवा आहे की नाही आम्ही कसं समजायचं? पंख्याचं बटन दाबा, बरबर अंगाला वारा लागतं. तो अनुभव त्यावेळेस समजते, अरे हवा आहे. बरोबर आहे. तसं नाम घेतल्यानंतर भगवंत कळतो. तो आहे आणि नाहीच्या पलीकडे आहे. ती वस्तू आहे आणि नाहीच्या काय आहे? पलीकडे आहे. मग थोर ज्ञानी माणसालाही शास्त्राधाराने सूक्ष्म विचार करताना या ठिकाणी कर्माचा विचार करायला सांगितलेला आहे. कर्मामध्ये एखादे कर्म प्रकृतीचे असते, एखादे कर्म निवृत्तीचे असते. बरोबर आहे. आणि तेच मनुष्याच्या अंगावर येऊन आढळते. म्हणून कर्म म्हणून जेवढं आहे तेवढं अविद्यात्मक आहे. कर्म म्हणून जेवढं आहे, जेवढं तुम्ही करता ते अविद्यात्मक आहे, अज्ञानी वृत्तीचं आहे, मायेमधलं आहे. जे काही करता ते माया आहे. काय म्हणणं आहे तुमचं? कोण नाही म्हणतं तुम्हाला सांग, मला या समोर. ते सर्व कर्म अविद्यात्मक आहे. आणि वेदसुद्धा अविद्यात्मक आहे, कारण ते त्रिगुणात्मक आहे. ते सुद्धा त्रिगुणामध्ये फसलेले आहे. आणि तत्संबंधी साधन रूप वेदांत हा श्रवण करण्यासारखा आहे. म्हणून वेदांत ऐकायचा. कशा करता? की बा आपल्याला भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे.
ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, भागवताचं पारायण करायचं. अरे कशा करता की हिच्यामध्ये काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे आणि त्याचा शोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरताच सप्ते आणि पारायण आहे, नुसतं वाचण्याकरता सप्ते पारायण नाही. त्यातला विषय कळला पाहिजे आम्हाला. मग हा विषय तर कळत नाही. ज्ञानेश्वरी तर वाचतो, भागवत तर वाचतो, नाही काय, गीता तर वाचतो, अर्थ कळत नाही. मग हा अर्थ कळवून देणारा पाहिजे, त्याला संत म्हणतात. त्याला संत म्हणतात. माझ्यासारखे कितीक लोक येऊन बसता इथे, बस ज्ञान सांगतात दुसऱ्याला चालले जाता घरी. हां, मग तमोगुणाने कर्मकांड उत्पन्न केले. तमोगुणानं कर्मकांड उत्पन्न केलं. जे काही कर्मकांड आहे, जप आहे, तप आहे, व्रत आहे, ध्यानधारणा आहे, नाही काय, पूजापाती आहे, तीर्थयात्रा आहे, काय 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 जे करायचं आहे सर्व कर्मकांड आहे. देव आहे समोर, बा लागले पाया, कर्मकांड आहे. बरोबर आहे. मग हे कशानं उत्पन्न झालं? तमोगुणानं कर्मकांड उत्पन्न झालं. म्हणजे आम्ही कोण आहे? बोला, अरे बोला, तमोगुणी आहे. नाही म्हणा, आपला बाप सांगते. तमोगुणाने कर्मकांड उत्पन्न झाले, रजोगुणाने उपासना कांड उत्पन्न झाले आणि सत्वगुणाने ज्ञानकांड उत्पन्न झालं. तिथं सत्वगुणच पाहिजे. ह्याप्रमाणे वेद हे त्रिगुणात्मक आहे आणि त्रिकांडात्मक आहे. वेद सर्व तिच्यामध्ये फसले आणि याच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. याच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे जीवाचा उद्धार होईल. बरोबर आहे. वेद, शास्त्र, विधान, विधी ह्याचं सर्व मूळ अविद्या आहे. सर्व अविद्याच आहे, सर्व अज्ञानाचं आहे. आम्ही म्हणतो आम्हाला खूप, आमचं ज्ञानेश्वरी पाठ झाली, खूप ज्ञान मिळालं. ज्ञान नाही, शून्य. शून्य नाही ते ज्ञान. जोपर्यंत तुमच्या आतल्या आत्मा आम्हाला प्रगट करत नाही तोपर्यंत ते ज्ञान नाही. तो विषय पुढे येईलच. पहा, तू आधी अगोदर हे अविद्या सोडून दे. काय, ही जी अविद्या आहे, हे अज्ञान आहे ना, हे सोडून दे. इकडे तिकडे पाहू नका. लोकांना कधी पाहतो आपण? 24 तास 12 महिने माणसाईली पाहतो. नजर इकडे तिकडे जाऊ नका. मी जे बोलतो ते आहे का? कोणी आलं की बसले इकडे तिकडे पाहत. काय आहे त्याच्या? सोनं बिलकलं का त्याला? ह्याच थोड्या गंध्या सवयी आहे. कीर्तनात बी असत, प्रवचनात बी असत, भागवतामध्येही असत. तो बुवा काही सांगते आणि आम्ही काही ऐकत नाही. बस विचित्र धंदे आहे. हां, पण आधी अविद्या म्हणजे काय, नाही काय, हे आम्हाला कळले पाहिजे. अविद्या कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, हे आम्हाला कळलं पाहिजे. मग उद्धवा, तुला जर असं वाटत असेल ना, असे म्हणशील तर ऐक, कल्पनेचा जो बोध ती अविद्या. तुमच्या मनात जी जी कल्पना येते, जी जे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी जी विचार येतात, जे जे संकल्प विकल्प येतात, नाही काय, जी जी कल्पना येते त्याला अविद्या म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे. सांगा किती विचार आहेत आमच्या मनामध्ये? अविद्याच आहे, अज्ञानच आहे. आणि त्याच्यामुळे भगवंताची भेट होणारच नाही. हां, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला विधिनिषेध बाधतो. हे करायचं बुवा, ते करायचं नाही, आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर देवाच्या पाया लागायचं. विधिनिषेध आहे. कशामुळे बाधतो? आमच्या ठिकाणी असलेली अविद्या अज्ञान आहे म्हणून विधिनिषेध आम्हाला बाधतो. आणि म्हणून विधिनिषेध आम्हाला पार पाडावा लागतो. आणि म्हणून विधिनिषेध पार पाडायलाच पाहिजे, कारण आमच्या ठिकाणी अज्ञान आहे. तो विधिनिषेध नाहीसा उद्या पार पाडायचं, विधी पार पाडायचं कामच नाही. हां, ती टाकून दिले की तू शुद्ध ब्रह्म आहेस. अरे अविद्या टाकली, अज्ञान टाकलं की तुम्ही मुळातच शुद्ध ब्रह्म आहात ना. कोण म्हणते तुम्ही ब्रह्म नाही? अरे तुम्हीच भगवंत आहात, लक्षात घ्या. जेवढे बसणारे आहे ना, हे सर्व परमात्मा आहे, सर्व भगवंत आहे. पण ह्याच्या आतमध्ये असलेला जो राम आहे, आमचा आत्माराम, त्याचा अनुभव आणून देणारा संत तो पाहिजे. तो जर नसेल तर मग काय कामाचं तुम्ही? तुम्ही मग राम नाही, हां, तुम्ही संत नाही, तुम्ही जीव आहात. आणि जीव आहात म्हणून सुख दुःखात पडता.
आणि सुखदुःखात पडतात म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकता. लक्षात घ्या. म्हणून आपलं जे स्वरूप आहे आतमध्ये, नाही काय, ते आत्मस्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणची अविद्या नष्ट होणार नाही, आपल्या ठिकाणचा अहंकार नष्ट होणार नाही. मग हा अहंकार नष्ट होणं महत्त्वाचं आहे. कारण अहंकार नष्ट व्हायला कठीण काम आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला विधिनिषेध बांधतो. ती टाकून दिली की तुम्ही कोण आहे? ब्रह्मच आहात, तुम्ही परमात्माच आहे. कधी एखाद्या बुवानं म्हटलं काय की तुम्ही देव आहात? असं म्हटलं एखाद्या बुवानं? अरे म्हणणारच नाही. मी महाराज आहे, यायला काय समजते? कीर्तन करून राहिलं मी, म्हणतो की नाही महाराज? अहंकार, मीपणा, मला सर्व ज्ञान आहे, जमणार नाही. तुम्ही देव आहात. फक्त तुमच्यामध्ये असलेला देव जाणण्याकरता संत पाहिजे. तेवढं जाणलं की तुम्ही मुळातच देव आहात. तुमच्या ठिकाणी जो आत्मा आहे मेल्यानंतर जो सोडून जातो तो देव आहे. मग सांगू का तुम्हाला? सांगू का? एकच आहे. काय? हरी आत्मा जीव शिव. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन. एक हे हरी आत्मा जीव शिव सम वाया तू म्हणा जिंदगीवर म्हणा मरा. काही फायदा आहे? अरे आत्मा, जीव, शिव, बरोबर आहे. परमात्मा, विठ्ठल, राम, अरे हे सर्व त्या आत्म्यालाच म्हटलेलं आहे रे बाबा. आत्म्यालाच म्हटलेलं आहे. त्या आत्म्याची ओळख करून घ्या. कठीण आहे. राम राम सब कोई कोई ठोको ठाकुर और चोर. जिस नाम से नाव म्हटलं काय? जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. ते काही अलगच आहे. ज्या नामानं ध्रुव तरला, ज्या नामानं प्रल्हाद तरला, ते नाम अलगच आहे रे बाबा. ते नाम पाहिजे. ते नाम संताजवळ आहे. ते नाम घे, जीवाचा उद्धार करून घे. पण आम्हाला नाम काही पटत नाही. अरे कठीण काम आहे. एक बाई गेली दुसऱ्या बाईच्या घरी. उदाहरण सांगतो. उदाहरण सांगायलाच पाहिजे कारण आम्हाला कीर्तने ऐकायच्या सवयी आहे. गोष्टी असली की मजा वाटते, पण ज्ञान असलं की मजा नाही वाटत. काय बुवा काही सांगतो. बरोबर आहे. एक बाई गेली दुसऱ्या बाईच्या घरी. त्या बाईनं ठेवलं होतं चुलीवर दूध. आता चुलीवर दूध ठेवलं, गॅस चालू करून दिला आणि ही बाई गेली, आली दरवाजात, बसल्या गप्पा करत. आता त्या बाईला काही माहीत नाही की चुलीवर दूध ठेवलेलं आहे. आठवण नाही राहिली. काय झालं? 100 डिग्री अंश सेल्सिअसनं ते दूध काय झालं? फुगलं आणि उतू गेलं. अशी नामाची 100 डिग्री सेल्सिअस नाम घेत बसले की हे उतू येते. आणि हे उतू आलं की डोळ्यातून अश्रू येतात, हातपाय थरथर कापतात. आणि तुम्ही म्हणता अंगात येते. लाज वाटायला पाहिजे. अंगात नाही येत. ते भगवंताची भेट आहे. त्याला भगवंताची भेट म्हणतात. ज्यावेळेस भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस दूध जसं उतू जाते ना, तसं हे शरीर उतू जाते. आपल्या ठिकाणी असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे ही जागृत होते. आणि ती जागृत झाल्यानंतर सरसर या आत्मस्वरूपापर्यंत ती पोहोचते. त्यावेळी जीवाचा उद्धार होतो. तुम्ही किती पारायण करा ना हो, सप्ते करा ना हो, दानधर्म करा ना हो, किती खाऊ घाला ना लोकांना, जमणारच नाही. गॅरंटी मी देतो. कोणाला काय सांगून राहिले? नाही उद्धार होणार. कधी मारा. उद्धार होण्याकरता संतच पाहिजे. माझ्यासारखे भक्कम आहे फिरणारे, पैसे कमवणारे. भयंकर परिस्थिती आहे हो. पहा, त्याप्रमाणे अविद्या सपाट्यासरशी तोडली जाते आणि विधिनिषेध सहज जागच्या जागी नष्ट होतो. विधिनिषेध, भगवंताची भेट झाली की विधिनिषेध गेला. बरोबर आहे. नामाशी नाही स्नानबंधन. नामाशी नाही स्नानबंधन. अरे नाम असं आहे की आंघोळ करा का नका करू, लघवी करताना नामस्मरण करा का नका करू, संडासात बी केले चालते, कुठंही करा, कसंही करा, घाणीतही करा. नामाशी नाही स्नान बंधन, नामाशी नाही विधी विधान. नामे परब्रह्म,
नाम प्रब्रह्म वेदार्थे, म्हणजे नाम हेच परब्रह्म आहे, नाम हाच भगवंत आहे. नाम आणि भगवंत अलग नाही. तुम्ही आणि तुमचं नाव अलग की एक? सांगा. तुम्ही आणि तुमचं नाव एक की अलग? बोलत जा. एकच आहे. तसं तुम्ही आणि भगवंत एकच आहात. तुम्ही आणि नाम एकच आहे. तुमच्यापासून ते नाम अलग नाही. बरोबर आहे. मग त्याच वेळेस मनुष्याचं काय होते? अविद्येचं निरसन होते. म्हणून इथं आता तू म्हणशील की अविद्या नष्ट होणार कशी? इथं सांगितलेलं आहे. प्रश्न आहे. भगवंतच प्रश्न करतो मनातल्या मनात आणि उद्धवाला सांगतो, बाबा रे तू म्हणशील उद्धवा की अविद्या नष्ट कशी होणार? हे तो फार मोठं कठीण आहे आणि अविद्या तर काही नष्ट होत नाही. तर वेदशास्त्र किंवा कर्माचे विधान हे साधन अविद्यात्मक आहे. मग ती अविद्या जाण्याकरता, ते अज्ञान जाण्याकरता पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. पहा, एवढं होते काय पहा. स्त्री पुत्राधिक विषयाचा ध्यास सोडून, पोरायला सोडून द्यायचो, बायकोला सोडून द्यायचो, असं आहे. असं लिहिलं हिच्यात. मग खरं का खोटं? सोडायला पाहिजे का नाही सोडायला पाहिजे? नाही, सोडायला नाही पाहिजे. लिहून ठेवलेलं आहे. पहा, स्त्री पुत्राधिक विषयाचा ध्यास सोडून, शहाणपणा, योग्य कर्मठपणा, कर्माचा अभिमान सोडून मला शरण यावे. भगवंत म्हणजे मला शरण आहे. भगवंताला शरण आलं की काम आटोपलं. पण भगवंताला शरण कसं जायचं हेच मात्र समजत नाही. देवा सुखी कर. झाला गेला हा शरण. अरे मुंबईला आम बगल में शुरी कसं चालणार आहे? कसा येईल तो काही घोडा समजले का तुम्ही? तुमच्यामध्ये आहे तो. तुम्ही काय करताय त्याला सर्व समजते. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या तीनही अवस्थामध्ये तुम्ही झोपले तरी तो आहे. बरोबर आहे. तुम्हाला स्वप्न पडलं तरी तो आहे. तुम्ही आता जागी आहे तरी तो आहेच तुमच्या आतमध्ये. तुम्ही काय करताय हे तो पाहतो. बरोबर आहे. म्हणून वेदाध्ययन सोडून, शास्त्र श्रवण सोडून घ्या. मी बोलत नाही, शास्त्र सांगते. वेदाध्ययन सोडून वेद बी वाचू नका, शास्त्रही वाचू नका, शास्त्रही ऐकू नका. आता आणखी काय सांगायचं? याच्या पुढे की शिल्लक राहिलं असेल तर बोला. आणि आम्ही काय करतो? तेच करतो. जे करायचं तेच करतो. पिछेशी आई आगे दटाई चालल्या. हे करत होते मग आपणही तसं करा. वेदाध्ययन सोडून, शास्त्रश्रवण सोडून, प्रवृत्ती आणि निवृत्ती सोडून मला शरण यावे. भगवंत म्हणतो फक्त मला शरण या. द्रव्य आणि मान, जिथं द्रव्य आहे, पैसा आहे, तिथं मान आहे, तिथं प्रतिष्ठा आहे. मग द्रव्य सोडलं, मान सोडला, अहंकार सोडला, तसे ज्ञानीपणा आणि प्रतिष्ठा सोडून मला माझ्यावर निष्ठा ठेवून ईश्वराला शरण यावे. म्हणजे भगवंत म्हणते मला शरण या. वैदिक लौकिक आचार सोडून, पुराणोत्तर तांत्रिक आचरण सोडून मला शरण आहे. तू सर्व सोडून देन मला शरण आहे. माझा खरंच सर्व सोडून दिल्या जाईल का हो? कारण आपण बायको आहे, पोरसोर आहे, नाही काय, त्यांना सांभाळणं पडते. मग सर्व सोडून भगवंताला शरण जाता येईल काय? नाही. कारण कर्तव्य कर्म जे आहे ते तर आपल्याला करावंच लागेल ना. त्यांना सोडून फायदा नाही. मग ते करून मला शरण आहे. संसार कर आणि मला शरण आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी, आपल्या नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी संसार केला. संसार केला नाही असं नाही, संसार केला. पण संसारामध्ये ते आसक्त झाले नाही. आम्ही संसारही करतो आणि तिच्यामध्ये आसक्तही होतो. म्हणून भगवंताची भेट नाही. ते काही घ्या. पण इथं तर भगवंत म्हणतो संसार करा आणि संसार करता करता माझी भेट करून घ्या, तरच माझे आत्मसुख तू मिळवशील, तर तुला माझं आत्मसुख लाभेल. मग कशाला म्हणता आत्मा, कशाला म्हणता आत्मसुख? माहीतच नाही. आत्मा 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 चाललं आपलं जिंदगीभर रट्टत. पण आत्मा कशाला म्हणता हे माहीत नाही. अरे तो आत्मा तुमच्या आता, त्याला तर राम म्हटलेला आहे. राम राम सब कोई कहे ठक ठाकुरावर चोर, जिस नाम से ध्रुव प्ररात रे
ओ नाम कुछ. और मी तुम्हाला पहिले सांगितलं, राम राम सर्वच म्हणती, राम राम सर्वच म्हणती. तिकडून एखादा मनुष्य आला, आता आम्ही लहान होतो, हे संडास वगैरे काही नव्हते, तिकून एखादा मनुष्य यायचा, तिकून एखादा मनुष्य जायचा डब्बा घेऊन, टंबरेल घेऊन, राम 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 राम. बरोबर आहे. राम राम सर्वच म्हणती, ओळख नसला तरी राम राम. आता ह्याच्यातले आम्ही आलो नाही, इथं 5-6 जण बसेल होते, राम राम केला, काय ओळख न पाळख, राम राम. राम राम सर्वच म्हणती, परी न ओळखती आत्मा राम. राम राम सर्वच म्हणतात, पण आत्मा रामाला ओळख ना, तो आत्माराम तुमच्या आतमध्ये आहे. अरे दशरथाचा राम, दशरथ आला नाही काय, दशरथ राजाचा जो राम होता तो कुठं होता, मग जाऊ द्या, दशरथ जाऊ द्या. मारुतीनं राम कुठं दाखवला, मारुतीनं राम कुठं दाखवला सांगा, माहीत आहे कुठं दाखवला. ए छाती फाडली, हा पा माझा राम माझ्याजवळ आहे. हां आमच्या जनाबाईनं राम कुठं दाखवला, धरीला पंढरीचा चोर म्हणता ना, गळा बांधून या जोर धरीला पंढरीचा चोर. शब्द केली जुळाजुळी, हां शब्दाने जुळावर जुळी केली, त्यावेळी तो राम भेटला. हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडला. तर विठ्ठलाला आमच्या जनाबाईनं आत कोंडलं, आत की बाहेर, बाहेर कोंडलं की आत, आत कोंडलं. सर्व संतांनी त्या भगवंताला कुठं कोंडलं, आत कोंडलं. आणि आम्ही काय करतो, त्या देवाला देव म्हणतो, आले भामटे देव म्हणतो, बरं मी नाही म्हणत. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा, अनंत युगीचा आत्माचा राम. अरे श्रीरामाशी राम ठाऊक असता, तरी का शरणदाचा वशिष्ठाशी. श्रीरामाले राम जर माहीत असता तर वशिष्ठाने शरण गेलाच नसता. त्या श्रीरामाले रामच माहीत नव्हता, की माझ्यामध्ये कोणता राम आहे हे माहीतच नाही. म्हणून त्या श्रीरामाले श्रीराम कोणाला शरण गेला, वशिष्ठ मुनीले. पहा किती मजेशीर आहे हे, त्यांनी दाखवून दिलं. राम माहीत नव्हता काय, रामाला माहीत होता. पण जगाला माहीत व्हावं याच्याकरता संतांनी काय केलं, तो रस्ता दाखवून दिला. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत, ते चालवची पंत जातात, चाललं म्हणत जा. कशाचा पंथ मार्ग, संताचा मार्ग भेटते काय भेटत, नुसतं म्हणणं सुरू आहे. हॅट जमणार नाही, किती बोंबला तुम्ही, नाही जमणार. कठीण आहे बा. हां अंतर्यामी हे माझे नाव मी म्हणत नाही, भागवतात आहे. भागवताचा 12वा अध्याय, 11वा स्कंद, 12वा अध्याय, तिच्यामध्ये 15वा श्लोक वाचा. अंतर्यामी हे माझं नाव आहे. माझं नाव काय, अंतर्यामी. मी कुठं आहे, तुमच्या आतमध्ये. बाई कुठे आहे, भगवंत कुठे आहे. हा आला अनुभव, कालचीच गोष्ट, कालच नाम दिलं लगे झालं. अरे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. मुखात नाम पडता बरोबर तो मोक्षाचा अधिकारी होतो, एवढी गॅरंटी आहे. एवढं भगवंताच्या नामात शक्ती आहे, ताकद आहे, शक्ती आहे ती. अरे नाम घेतल्यानंतर तर ती शक्ती उफलणारच ना वर. हां का अंगात येणार, हां आमच्या अंगात येते, अंगात येते नका येऊ, मरा तिकडे, काय घेणं आम्हाला. बरोबर आहे. अंतर्यामी हे माझे नाव आहे, कारण मी मुख्यत्वे करून हृदयातील भाव जाणणारा आहे. मी तुमच्या हृदयामधला जो भाव आहे ना तो जाणणार आहे. तुम्ही काय काय करता हे मला माहीत आहे, भगवंत म्हणतो. तुमच्या हृदयात कसा भाव आहे हे मी जाणतो. वरवरचा भाव असला तर मी तुम्हाला भेट देत नाही, आणि अंतःकरणातून भाव असला तर मी भेट देतो. मग हृदयात मधला जो भाव आहे हा भाव जाणण्याकरता तुला संताकडे जावं लागेल.
त्यावेळेस तुझ्या हृदयातला भाव काय होईल उफाळून येईल. आणि तो भाव उफाळून आला की डोळ्यातून अश्रू येतील. कोणी हसतो, कोणी रडतो, कोणी गडबड ओढतो, कोणाचे हातपाय थरथर कापता, कोणाचं काही. हां हां त्याला अष्टसात्विक भाव म्हणता बाबा. काय सांगा तुम्हाला, दिवस गमावून राहिले. पहा जगामध्ये किती धिंगाणा सुरू आहे. कधी मरण येईल हे सांगता येत नाही. काय करायचं ते आत्ताच करा. कल करे सो आज नाही इस बखत निकल जाएगा श्वास तो करेगा कब. अरे हा श्वास निघून गेल्यावर कधी करसान. काय करायचं ते आत्ता करा. मेल्यावर काय फायदा. हां कठीण आहे. मी तर ऐकलंय झालं. हां सवय आहे ना आम्हाला. कीर्तन ऐकतो 2 तास. कीर्तन ऐकले की चालले घरी झोपून राहिले. झालं. इधरशी आहे तसंच आता होणार आहे. तसंच होणार आहे. आता मी सांगतो बोलून राहिलो, कळकळीनं बोलून राहिलो, बेंबीच्या देठापासून बोलून राहिलो, बस झालं मोकळे. हां काय बुवा कळलं काय रे एवढं म्हणतील फक्त. पण या बुवाजवळ काय माल आहे हे मात्र काही कोणाला समजत नाही. किती सोन्याचे हांडे भरेल आहे हे काही समजत नाही. हां अरे काही हरकत नाही. काय आहे आशिष बोराने याचे उदाहरण सांगतो. आणि आपले अजितदादा पवार हे गेले देह सोडून. यांच्याजवळ नाम होतं काय नाही. मग हे देह सोडून गेले. अरे यांचा कधी ना कधीतरी उद्धार होईलच हे लक्षात घ्या. कधी ना कधी उद्धार होईलच. पण ज्यांनी नाम घेतलं आणि ते नामाले विनमुख झाले त्याचा उद्धार कधीच होणार नाही. कधीच नाही. एक नाही किती प्रलय महाप्रलय झाले उद्धार होणार नाही. म्हणून नामाशी विनमुख तो नर पापिया म्हणजे नरकात जाणारा. नामाले बेमान झाले उद्धार नाही. आता कोणताच संत तुमचा उद्धार करू शकत नाही. गॅरंटी कोणी देणार नाही. भगवंत देणार नाही. मी गॅरंटी देतो नाही उद्धार होणार. हरिपाठात लिहून ठेवलेलं आहे ना. नामाशी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया नव पवे कोणी. अरे काय नुसतं हरिपाठ म्हणून राहिले का रे बाबा. त्याचा अर्थ जाणा. त्याचा अर्थ अंदर बसवा तर त्या हरिपाठाचा फायदा. नाही तर रोज म्हणून काय फायदा. हां मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे. उद्धवा सर्व त्यागातील त्यागीपणा कसा असतो त्याचे लक्षण मी तुला सांगतो. सर्व अभिमान सोडावा हे त्यागाचं मुख्य लक्षण आहे. सर्व अभिमान सोडावा. आपल्या ठिकाणी जर अहंकार असला अभिमान असला तर पहिले सोडलं पाहिजे. हां अहंकार सोडवा. तुम्ही तर आम्हाला बोलता तुम्हाला का अहंकार. इथं बसणारा एक जण तरी म्हणीनच एकाच्या तरी डोक्यामध्ये हे शब्द असतीलच तुम्हाला का अहंकार. अरे पण माझ्या ठिकाणी जो अहंकार आहे हा भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. नुसता बळबळ करणारा नाही. अहंकार धरी जाई सोमपण. आम्हाला अहंकार आहे तर भगवंताचा आहे परमात्म्याचा आहे वरवरचा नाही. सर्व अभिमान सोडून मला शरण आले असता तुला जन्म मरण कोठले. गॅरंटी दिली भगवंतानं. अरे मला बाबा रे मला शरण आला ना मग कशाचं जन्म मरण रे तुला. ती सर्व पुढची सोय मी करतो. बरोबर आहे. माझ्या प्रतापाने तू तरशील हे लक्षात ठेव. म्हणजे माझ्या नामानं तू तरशील हे लक्षात ठेव. भगवंतानं गॅरंटी दिली कोणाला उद्धवाला. मग तुला शरण येण्याकरता गिरेकंदारात जाऊन बसावे. मग देवा मला शरण यायचं का गिरीकंदरात जाऊन बसू का हिमालय पर्वतात जाऊन बसू का डोंगर कपारीमध्ये जाऊन बसावू का एखाद्या झोपडीमध्ये तुला पाहू का 10 दिशानं मी तुला ढोंडत फिरू. देवा तू कुठे आहे काय करू. गिरीकंदरात जाऊ का झोपडीत जाऊन बसू का इकडे तिकडे 4ही दिशा फिरू जंगलात जाऊन बसू काय करू. देवा सांग तुझं राहण्याचं ठिकाण सांग कुठे आहे. तुझं राहण्याचं ठिकाण सांग. तुला राहायला कुठे एखादे गाव नाही आहे का. भगवंताला राहायला एखादं गाव आहे का की त्याला बाई या गावात भगवंत आहे काय असं एखादं गाव भगवंताला. बोलत जा ना. भगवंताला राहायला गावच नाही. तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेला आहे.
तुम्ही जिथं पाया लागता तिथंच नाही, तो सर्व ब्रह्मांडात आहे, सर्व ब्रह्मांडात आहे, चराचरामध्ये व्याप्त आहे तो. किळा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तो व्याप्त आहे भगवंत. हां, मग तुला राहायला कुठे एखादा गाव नाही, तुझी एखादी राहण्याची ठराविक जागा नव्हे आहे का? एखादी ठराविक जागा, ठराविक जागा आहे काय? नाही. मग तू म्हणतो वा वा ठराविक जागा आहे ना, मग कोणती? पंढरपूर. बरोबर आहे ना, पंढरपूर ठराविक जागा आहे राहण्याची विठ्ठलाची. मला सांगा, तुम्ही थैली घेऊन बाजारात गेले, हे ऐकून घ्या, थैली घेऊन बाजारात गेले, आता भाजीपाला घेऊन येता का तिथंच ठेवता? बोलत जा, बोलत जा ना. भाजीपाला घेऊन येता का तिथंच ठेवता? घेऊन येतो, पहिलं कारण. दुसरी गोष्ट, एखादी नवीन मुलगी आहे, तिचं लग्न झालं, ती गेली माहेराला, मग तिला घेऊन येता का तिथंच ठेवता? बोलत जा, कुठे ठेवता? घेऊन येतो आपल्या घरी. झाली कोण? तिसरी गोष्ट, तुम्ही पंढरपूरला जाता, पंढरपूरला घेऊन विठ्ठलाला घेऊन येता की तिथंच ठेवता? बोला, अरे बोला, अरे बोला. तिथंच ठेवता पंढरपूर विठ्ठलाला, आणि आपण चालले आपले. अरे कठीण आहे बा. ते मुंगळे कसे, मुंगळे माहिती आहे का तुम्हाला? बुवाच उदाहरण देते बरं, मी नाही देत. बुवा, प्रत्येक बुवा उदाहरण देते. कशाचं? मुंगळ्याचं. त्या त्या आपल्या काय म्हणतात ते झाड नसते का एक कोणतं, वळाचं नाही, हां, उमरात झाड असते की नाही, त्यावर काय मुंगळे वर जातात, वर जातात, पुन्हा पुन्हा खाली येतात, खाली येतात, पुन्हा वर जातात, वर जातात, पुन्हा तसे या चक्रा मारणं सुरू आहे. बरोबर आहे. पण देव जायचं, पाय लागायचं, देवाला तिथंच ठेवून द्यायचं आणि घरी यायचं. ऐ हॅलो, दर्शन घेतलं बैस इथं, जाऊ द्या आम्हाला आमच्या घरी, चालले घरी, त्याचा विषय नाही. पंढरपूरला साधू संतांची दिंडी जात होती. कशा करता जात होती? कशा करता जात होती? तिथं संत भेटत होते. संत भेटल्यानंतर सामान्य माणसं त्या संताला भेटून नाम घेत होते, आणि त्यांना नाम मिळाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होता. त्यांच्या ठिकाणी अंगात येत होतं तुमच्या येड्या भाषेत, तालसवाड्याच्या भाषेत, म्हणजे अष्टसात्विक भाव निर्माण होता. नामानं गडबड लोळत होते. कोण? बाकीचे लोक. आणि त्याच्याकरता पंढरपूर आहे. त्याला म्हणतात भगवंताची भेट. जनाबाईने हेच केलं. मस्त गडबड गडबड त्या वाळवंटामध्ये लोळत होते नाम मिळाल्यानंतर. आता डुबलं सर्व डुबलं, काहीच नाही राहिलं. आता जायचं यायचं, रेल्वेने जायचं यायचं, एस टीने जायचं यायचं, आणि 4-4 घंटे बसायचं. अरे 4 घंटे बसायचं काम नाही. अरे पोट भरणं कठीण आहे, जीवन जगणं कठीण आहे, पण देव सर्वात सोपी, सर्वात सोपी देव. देवासारखं सोपी काहीच नाही. काय सांगू तुम्हाला, देवासारखं सोपी काहीच नाही, इतका देव सोपी आहे. म्हणजे देवाला आम्ही एवढं कठीण करून टाकलं आमच्यासारख्या येड्या माणसानं. देव काय भेटणं सोपी आहे? आम्ही जिंदगीभर देव देव करतो, आम्हाला तर भेटलाच नाही. हा बुवा म्हणतो देव दाखवतो, ये ना इकडे, दाखवतो ना देव एका क्षणात. अरे 5 मिनिटात देवाची भेट. पावर पाहिजे. तो कुठे गेला नाही, तो तुमच्या हात आहे. त्याची भेट घालून देईन तो संत, त्याला संत म्हणतात. आजकाल सर्वच संत झाले. कीर्तन केलं की संत, प्रवचन केलं की संत, पारायण केलं की संत, बाबा 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 संत संत संत, टाळ वाजवली की संत, वीणा वाजवलं की संत. आता सर्वच पैसे घ्यायला लागले. किती मोठा पैशाचा अपव्यय सुरू आहे. इकरी मांडली, इकरी, या लोकांनी इकरी मांडली. परमार्थाची इकरी मांडली, देवाची इकरी मांडली. पाप की पुण्य तुम्हीच विचार करा. स्वर्गाला जासान की नरकात तुम्हीच विचार करा. आपण बोलतच नाही. बोलणं आपलं काही कामाचं नाही. ते तुम्हीच पहा तुमचं काय आहे. सांगणं आमचं काम आहे, ऐकणं तुमचं काम आहे.
ऐसान ठीक, नाही ऐकसान नका आणू, काय घेणं आहे? हां हां, प्रश्न काय होता पहा, ऐकून राहिले ना सर्वजण? हां, मग तुला शरण येण्याकरता धावावे तरी कुणीकडे, अशी मनात कल्पना दर्शीन आणि म्हणशील की तुला कोणत्या ठिकाणी शरण जावे. हां, तर बाबा रे, मी तुझ्या हृदयातच आहे. भगवंत सांगता मी तुझ्या हृदयातच आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हो ओ दरीला पंढरीचा चो. नुसतं म्हणून काय हो, प्रत्येक कीर्तनकार बुवा म्हणतो. मग धरला का कीर्तनकार बुवानं पंढरीचा चोर? दाखवा नाही, बुलढाणा जिल्ह्यातल्या हा ना एखाद्या बुवानं सांगा की पंढरीचा चोर धरला काय म्हणून. हॅट, नाही धरणार. मनामनीचा खेळ नाही, अनुभवाचा खेळ आहे. आमच्या जनाबाईनं धरला, मारुतीरायाने धरला, सर्व संत त्याच प्रक्रियेतून गेले. हां, अरे मी तुझ्या हृदयातच आहे. त्या हृदयात राहणाऱ्याला त्वरित शरण जा. शरण कोणाला जायचं? तुझ्या हृदयात जो भगवंत आहे त्या भगवंताला तू शरण जा. मग त्या भगवंताला शरण कसं जायचं? त्याला तर काही रस्ता असेल ना. हां, राम रामाला शरण गेला, कोणामुळे? वशिष्ठामुळे. श्रीकृष्ण श्रीकृष्णाला शरण गेला, कोणामुळे? सांदीपनी ऋषीमुळे. स्वामी विवेकानंद रामकृष्णांना शरण गेले, कशामुळे? कुठे आहे भगवंत? तुमच्या हृदयात आहे, त्याला शरण जा. सर्व भावाने आणि सर्वस्वासह मला हृदयस्थाला शरण येशील. ज्या वेळेस तुझ्या हृदयामध्ये तुला अनुभव येईल की इथं भगवंत आहे, तेव्हा सर्व प्राणी मात्रांत आणि हृदयात राहणारा माझी सर्व व्यापकता तुला कळेल. आणि हा अनुभव नामदेवाला आला. आणि म्हणून कोरडी भाकर नेली कुत्र्यानं, नामदेवानं भाकरीला तूप लावलं. रे बाबा, कोळलं खासून तर पोट दुखीन, हे घे तुपाची भाकर. कारण त्या कुत्र्यामध्ये सुद्धा राम होता हे आमच्या नामदेवाला कळलं. आम्हाला कधी कळा? नुसतं ऐकणं सुरू आहे. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तरी आमचं डोकं ठिकाणावर नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तर तुकाराम महाराज सांगून 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 मेले, पण कोणा ऐकलं नाही. रामाच्या वेळेला वानर तरले, पशुपक्षी तरले, माणसं तरले नाही. श्रीकृष्णाच्या वेळेला गवळणी तरल्या, गोप तरले, बाकीचे सर्व तसेच तरफडले नाही. जाणलंच नाही ना. त्या माझी सर्व व्यापकता तुलाही प्राप्त होईल, नाही काय? तिळ मात्र अभिमान शिल्लक ठेवून जर मला शरण येशील तर तुला माझी प्राप्ती कधीच व्हावयाची नाही. कारण अभिमान हा माझ्या प्राप्तीला काय आहे? अडथळा आहे. अभिमान नको, बरोबर आहे? त्याप्रमाणे उद्धवा, हृदयात अभिमान असता मी भेटत नाही असे समज. तुमच्या हृदयात जर अहंकार असेल तर भगवंत कधीच भेटणार नाही. मग असे येतात ना लोक, डोळ्यामध्ये गेलेला खळा विरघळत नाही, जखमेस शिरलेले भाल्याचे टोक त्यात जिरत नाही, मोत्यामध्ये टाकी शिरत नाही, खिरीत सराटा चालत नाही. त्याप्रमाणे उद्धवा, माझ्यामध्ये सुद्धा अभिमान शिल्लक राहत नाही. लक्षात ठेव. आणि त्यागातील तात्पर्याची खूण मी तुला सांगितली. म्हणून ह्याकरिता अभिमान सोडून मला हृदयस्थाला शरण आलास तर उद्धवा, देवकीची शपथ मी तुझा उद्धार करेन. माझा हृदयस्थाला तू शरण आला, तुझ्यामध्ये जो राम आहे या आत्मस्वरूपाला तू शरण आला ना, हे उद्धवा, माझ्या मायची शपथ घेऊन सांगतो तुझा उद्धार होईल. भगवंत सांगता आपल्या तोंडानं,
मग किती जणांनी एकनाथी भागवत वाचलं? का नुसतं वाचनच सुरू आहे? हां, देवकीची शपथ मी तुझा उद्धार करेन, पण तू म्हणशील की तुला तर 2 आया आहे. हां, किती आया आहे? माया किती होता देवाला? एक देवकी आणि एक यशोदा. मग आता कोणत्या मायेची शपथ? हा प्रश्न आहे. पुन्हा प्रश्न आला की नाही? हां, पण तू म्हणशील की तुला तर 2 आई आहे, तुला कोणत्या आईची शपथ घ्यावी, खरी मानावी? तर मला खरोखर तुझीच शपथ आहे. जाऊ द्या, दोन्ही माया जाऊ द्या. हे उद्धवा, तुझी शपथ आहे, मी त्या जीवाचा उद्धार करेन. म्हणजे भगवंताने शपथ कोणाची घेतली? उद्धवाचीच घेतली. कारण भगवंताला माहीत आहे या उद्धवामध्ये जो राम आहे तोच राम माझ्या आतमध्ये आहे. जे आत्मतत्व उद्धवामध्ये आहे तेच आत्मतत्व माझ्यामध्ये आहे. आणि दोघाचं आत्मतत्व मात्र किती आहे? किती आहे? एकच आहे. काय सांगा तुम्हाला आता? अहो, एवढं गुह्य आहे, एवढ्या गुप्त गोष्टी उघड होता अनुभव आल्यानंतर परमार्थात तुम्हाला काय सांगू? रेड्यामुखी वेद बोली याला नुसतं म्हणून चालेल काय? मस्त काय नाही? रेड्यामुखी कोण बोलवलं वेद? ज्ञानेश्वर माऊलीनं रेड्यामुखी वेद बोलवला. कसा का बोलला शिंतो? बोला 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 बोला, कोणीच सांगणार नाही. अरे गुह्य आहे, गुह्य. प्रत्येक गोष्टीत संताच्या चमत्कारामध्ये गुह्य आहे. आणि म्हणून संत एवढे मोठे कार्य करू शकले. ज्ञानेश्वर माऊली वेदांती होती. मग रेड्यामुखी वेद बोलवले की नाही? बोलवले की नाही? हा रेडा आहे, तो रेडा चालला, बोल, सांग तुझ्यामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये असं म्हणतो तू. हा, मग चाल, तुला वेद येतं ना? हो, मग या रेड्याला वेद म्हणायला लाव. ठीक आहे. आमची माऊली तिथं गेली, डोक्यावर हात ठेवला. कारण ज्ञानेश्वर माऊलींना जे माहीत होतं, जे माझ्यामध्ये तत्व आहे तेच या रेड्यामध्ये आहे. जो आत्मा, जो परमात्मा माझ्यामध्ये आहे तोच परमात्मा या रेड्यामध्ये आहे. नुसता हात ठेवता बरोबर वेद सुरू झाले. नाही तर रेड्याला वेद येत होते काय? आपोआप तोंडातून शब्द निघले. आता माऊलीचं आहे नुसता उदय उदय सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अरे हो, पण ते माऊलीनं काय केलं? माऊलीला कोणता अनुभव आला? तो अनुभव तुम्ही घ्या ना, मग जय जयकार करा. नुसतं म्हणून जमणार नाही, तेच पुण्य झालं. हां हां हां, तू म्हणशील की उद्धवा, मी जी तुझी शपथ घ्यायली ती परमात्म्याची शपथ. कारण तुझ्या आतमध्ये जो परमात्मा आहे तोच माझ्यामध्ये परमात्मा आहे. ती सर्वथैव खरी आहे. हां, कारण तू आत्मा परिपूर्ण आत्मा आहे. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मी तूपणा नाही. जे तुझ्यात आहे ते माझ्यामध्ये आहे. जे माझ्यामध्ये आहे हे संपूर्ण याच्यामध्ये आहे. जे माझ्यामध्ये आहे संपूर्ण जगात आहे. आत्मस्वरूपानं आपण सर्वजण एकच आहोत, अलग नाही. बरोबर आहे? म्हणून तू सर्व भावाने मला शरण आलास तर आत्ताच तरशील असं समज. का? भगवंतानं गॅरंटी दिली उद्धवाला. मला प्रेमाने शरण आलास तर कडिकाठसुद्धा तुझ्या पाया पडेल. बरोबर आहे? मग बिचारे संसाराचे भय कसे? मग हा संसार तरी काय आहे? हां, अरे तुझ्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची छाती कोणाची आहे? मला एकदा शरण आला, भगवंत म्हणता, मला तू एकदा शरण आला उद्धवाला तर कोणाकडून वक्रदृष्टीनं पाहण्याची ताकद आहे तुझी? कोणी पाहिल? पाहिल? आम्ही हे कार्य श्रीपाद बाबाच्या कृपेनं आमच्या हातात घेतलं. श्रीपाद बाबाच्या कृपेनंच कार्य नाही, हे भगवंताचंच कार्य आहे, सद्गुरूचंच कार्य आहे. ते आमच्या हातात घेतलं आम्ही. सुरुवातीला आम्हाला एवढी तकलीफ झाली. हे जे कीर्तनकार, प्रत्येक गावातले कीर्तनकार, प्रवचनकार तोंडावर म्हणत होते, आला रे अंगात आणणारे बुवा, आला रे अंगात आणणारे बुवा. आता कसे चूप आहे? त्याला माहीत आहे हे सत्य आहे, आपण खोटे आहोत. या नाही तर पुढे कोणता बुवा येते तर तेच सत्य आहे.
ऐसे सात्विकही बाठा भाव, ज्ञानेश्वरीचा अध्याय 5 तुम्ही 11वा. ऐसे सात्विकही आठा भाव, परस्परे वर्त तसे देव, आणि तेथे ब्रह्मानंदाची जीवा राणीवा फावली. हां, असे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्याशिवाय भगवंताची भेट होणार नाही. आणि तेच आम्हाला, त्याचीच आम्हाला फाशी आहे. फाशी आहे म्हणजे पटत नाही, अंगात येते. काही गैरसमज करून ठेवतात. आणि सर्वात जास्त साध्या भोळ्या माणसाची चूक नाही. साधे भोळे बिचारे चांगले आहे, ते अज्ञानी आहे, त्यांना काही समजत नाही. बरोबर आहे, त्यांची चूक नाही. ते सोन्याहून पिवळे आहेत. इथं बसणारा कोण आहे? हां, अहंकारानं फुगून बसलेला आहे. इथं मलाच येते, यायला काय समजते? साध्या भोळ्याची लोक नाही, इथं बसणाराची चूक आहे. मग आपल्याला जे आहे, आपल्याजवळ जे आहे, बरोबर आहे, ते इतराला द्यायला पाहिजे. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी द्यावे. आणि शहाणे करून सोळावे सकळ जन. अरे जे आपल्याजवळ ते बाकीच्याला द्या ना तुम्ही. पाहता आळातच नाही तर पवऱ्यात कुठून येईल? अरे आळातच पाणी नाही, त्या पवऱ्यात कुठून येईल? बुवा आलेच काही कळत नाही तर मग बुवा काय सांगेल हो दुसऱ्याला? बोला चालू आहे. काय कठीण आहे. हां, बोर झाले नाही तुम्ही बोर नाही झाले ना? हे माणसं, बाया तर बोर नाही होत म्हणा, बाया तर बोर नाही झाले ना? हां, मग काय सांगतात ते माणसं बोर होतात. कीर्तनात नाही बोर होत, कारण कीर्तनात गोष्टी असतात. इथं गोष्टी नाही, इथं ते दान सिनेमा पाहिला शिन. हां, तू शरण आलास की तात्काळ तुला माझे सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा संसाराचे भय नाहीसे होईल आणि कळीकाळ तुला कापावायला लागते. म्हणजे कळीकाळ यमसुद्धा तिथं येणार नाही. गवतामध्ये विस्तवाची ठिणगी पोळून पेटली तर तो अग्नी अनेक अरण्यातील झाडे जाळून टाकतो. त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने तुम्हाला शरण आला की तुझा संसाररूपी अरण्य मी एका चुटकीत खलास करेन. काहीच तुला त्रास होणार नाही. एवढी गॅरंटी भगवंत देतात उद्धवाला. मग हे भगवंतानं उद्धवाला दिली का? अरे ही साऱ्या जगाला जाणीव करून दिली. असं पाहिजे, मनानं चालत नाही. देव हां, हृदयस्थाला शरण यावे हे खरे. हृदयस्थाला शरण यावे हे गोष्ट खरं, पण हृदयस्थ आम्हाला कळत नाही. तुम्ही देवाला हृदयस्थाला शरण या. अरे हृदय इथं आहे, मग त्या हृदयस्थाला कसं काय शरण यायचं हे आम्हाला काही कळत नाही. असेच जर तू म्हणशील तर उद्धवा त्याचेही स्वरूप सांगतो. त्याचं स्वरूप नाम रूप इत्यादिकांचा अभिमान सोडून, नाम रूप याचा अभिमान सोडून उद्धवपणा म्हणून जे तुझ्या ठिकाणी स्फुरण राहते तेच माझे हृदयस्थाचे ठिकाण. अरे तुझ्या ठिकाणी जी स्फूर्ती आहे हे स्फूर्तीच माझं राहण्याचं ठिकाण आहे. तू जो श्वासोश्वास घेतो त्या श्वासोश्वासामध्येच मी परमात्मा अडकलेला आहे. किती श्वास गमावले आम्ही, किती गमावले श्वास. एका दिवसातून 21,600 वेळा श्वासोश्वास होतात. एखाद्याच्या जीवनामध्ये जर 10 लाख श्वासोश्वास असतील तर तेवढेच घेईल तो. एक श्वासोश्वास सुद्धा वर घेऊ शकणार नाही. एवढी पॉवर आहे, कारण त्या श्वासामध्ये तो भरलेला आहे. हां, मग श्वासोश्वास करत असताना तुमच्यामध्ये जे स्फुरण शिल्लक राहते, स्फुरण म्हणजेच माझं स्वरूप आहे. हां, त्याला तू शरण आहे. हां, आणि नामरूप आणि गुण यांचा जो संबंध तीच खरोखर माया. नाम आहे, रूप आहे, पाहणं नामरूप हे माया आहे. सर्व जे ते डोळ्यानं दिसून राहिलं नाही हे सर्व काय आहे? माया आहे. पण यांच्या आतमध्ये जे असलेलं आत्मतत्व आहे ते मात्र दिसत नाही. मग नुसतं म्हणून चालेल शरीर कोणाची असत्य म्हणून चालेल काय? प्रत्येक बुवा म्हणतो चालेल शरीर कोणाची असत्य, कोण बोलवित. अरे भाऊ तो चाले ज्याच्या सत्यानं चालते त्यांना ओळख ना.
हे शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं त्याला ओळख, नुसतं म्हणून जमणार नाही. कोण बोलवितो हरी विन, कोण बोलून राहिलं? हरीच बोलून राहिला. आता माझ्याकडे कोण पाहून राहिलं? हरीच पाहून राहिला. कानानं कोण ऐकून राहिला? हरीच ऐकून राहिला. आणि त्याची भेट झालं का टाईम? किती झाले भाऊ? एक तास झाला? अरे बापरे, अजून एक तास बसायचं होतं, पण जाऊ दे, आता भुका लागली असते. बरं पहा, तर भगवंताला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आपल्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्या हृदयस्थ भगवंताला शरण गेला म्हणजे जीवाचा उद्धार होईल. मग भगवंताला शरण कसं जायचं हे फक्त संताशिवाय कोणीही सांगत नाही. आणि हीच गोष्ट वसिष्ठानं रामाला दिली. परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरी, न कळी अंतरी रूपाची आहे. श्लोक आहे श्लोक. अरे तो परब्रह्म, तो भगवंत स्वतः माझ्या घरी आला, परंतु मला कळलं नाही. राजाला कळलंच नाही, दशरथ राजाला कळलंच नाही. प्रत्यक्ष परब्रह्म तो भगवंत रामाच्या घरी आला, राजाच्या दशरथ राजाकडे आला, तरी दशरथ राजाला कळलं नाही. परिपूर्ण ब्रह्म आले माझ्या घरी, न कळे अंतरी रूपाची करीती बळबळ होती भूतचेष्टा. कोणती बळबळ? बळबळ सुरू, भूतचेष्टा सुरू, गडबड लोळणं सुरू, बोंबलणं सुरू, तोंडातून शब्द काढणं सुरू, हा हू करणं सुरू. अंगात आलं, अंगात आलं, अंगात आलं. कोणाच्या? कौसल्या मातेच्या. करी ती बळबळ, ती नुसती कौशल्या माता नुसती बळबळ करत होती. भूतचेष्टा म्हणजे राजाला काय वाटलं, अरे हिला भूत लागलं. जसे जसे तालसवाड्यातले लोक म्हणतात असं, ते शब्दच येत नाही तालसवाडा, काय कामच पडत नाही यायचं काय. हां हां काय करी ती बळबळ होती भूतचेष्टा, पाचारा वशिष्ठा लवकरी. अरे बापा जा लवकर, वशिष्ठाला बोलवा, कारण कौशल्या मातेचे गुरु कोण आहे? वशिष्ठ. जा वशिष्ठाला बोलवा. कोणाचा हुकूम? दशरथ राजाचा हुकूम. जा, हे कौशल्य माता असं काय करून राहिली, जा वशिष्ठाला बोलवा. येऊन वशिष्ठ पाहे कौशल्याशी. वशिष्ठ आले, कौशल्या मातेला पाहिलं, आणि पाहता बरोबर वशिष्ठाला सुद्धा अवस्था झाली. वशिष्ठालाही अवस्था झाली, गुरुलाही अवस्था झाली, आणि कौशल्या मातेलाही अवस्था झाली. गडबड 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 दोघंही लोक गुरु शिष्य लवळायला लागले. राजा म्हणे कसे विपरीत झाले. राजा म्हणे बापा हे कसं काय झालं रे बापा, हे वशिष्ठाला बोलत तेही तसे, कौशल्या माताही तशी, हे काय असं काय असं अंगात येणं. राजा म्हणे कसे, दशरथ राजा म्हणायला लागला, राजा म्हणे कसे विपरीत झाले, वशिष्ठा झळपले महाभूते. अरे या वशिष्ठाने महाभूतानं झळपलं. मग असं जर लोक झळपत नाही तोपर्यंत देवच कळणार नाही हृदयस्थ. नाही कळला मरत जाण जन्मत जा, मरत जाण जन्मत जाण, सुखदुःख भोगत जा, काही घेणं देणं नाही आम्हाला. जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर नामाशिवाय उद्धार होणार नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे. हां मग याच्यातली पुन्हा एक खून सांगतो तुम्हाला. गुह्यातलं गुह्य गोष्ट उघड पडते. आपल्याला परमार्थाचा अनुभव आला की गुह्य गोष्टीसुद्धा आपोआपच उघड होतात. कल्पांतीही ज्या गोष्टीचा आम्ही विचार करत नाही ती गोष्ट आपोआपच आपल्या डोक्यामध्ये येते. एक आणखी उदाहरण, जेव्हा वियोग, वियोग म्हणजे माहीत आहे ना, वियोग म्हणजे काय? अलग अलग होणे. वियोग होणे म्हणजे अलग अलग होणे. वियोग झाला बुवा, एकमेकाला भेटू शकत नाही, त्याला वियोग म्हणतात. जेव्हा वियोग आणि विरह अद्वैताचं निमित्त बनते. पहा गवळणीची गोष्ट सांगतो तुम्हाला. गवळणीच्या ठिकाणी विरह होता, वियोग होता. ज्या वेळेस भगवंत, कोणतं त्याचं गाव ते,
कोणतं गाव द्यायचं? मथुरा नाही. हां आता हे सांगा भाऊ, आता काही 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 गोष्टी अशा आहे. अरे श्रीकृष्ण कुठे जन्माला आले? गोकुळात. आणखी राहायला कुठे गेले? हां वृंदावन? नाही 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 वृंदावन. हां नाही 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 द्वारकाही नाही. हां द्वारकाही नाही. जाऊ द्या. हां हां हे ते माझ्या आता लक्षात पा तोंडात आहे पण सांगता येऊन नाही राहिलं. पा अतिशय सोपी आणि ते सर्वले माहीत आहे पण नाही सांगता येईल. जाऊ द्या. ज्या वेळेस भगवंत मथुरेला गेले हां त्यावेळेस गवळणी तिथं होत्या की नाही? कारण दूत आला होता कंसाचा आपल्या याला नेण्याकरता. कोणाकरता? श्रीकृष्णाला. मग श्रीकृष्ण निघाले रथात बसून. वियोग झाला. कोणाला? गवळणींना वियोग झाला. वियोग झाला म्हणजे विरह निर्माण झाला. आणि विरह ज्या वेळेत निर्माण होतो त्यावेळेस ते विरह अद्वैताचं काम करते. तिथं द्वैतच शिल्लक राहत नाही. जगामध्ये सर्व द्वैत आहे. ज्या वेळेत नाम दिल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण होता म्हणजे आपल्या भाषेत तालसवाड्याच्या भाषेत अंगात येते त्यावेळेस ती स्थिती अद्वैताची आहे. अद्वैत काम करते त्या ठिकाणी. कारण देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचं संचले देव आणि भक्ताची मिठी पडते त्या ठिकाणी. त्यामुळे त्याला देहाची आठवण राहते. त्याला अद्वैत म्हणतात. आणि म्हणून हरिपाठात आहे. नुसतं म्हणून चालत नाही. द्वैताची झाडणी पाठ आहे आमचं तर काय बुवा सांगतो. द्वैताची झाडणी गुरुविने ज्ञान आणि हरिविने धाव पावया न पवे कोणी. द्वैताची झाडणी गुरुविने ज्ञान. द्वैताची जर झाडणी करायची असेल अद्वैतामध्ये जर जायचं असेल शरणात जर भगवंताला जायचं असेल तर द्वैताची झाडणी व्हायलाच पाहिजे. त्यावेळी ते अद्वैत हाती लागते. अद्वैत हाती लागले की झालं काही करावं लागत नाही. हो हां मग ज्या वेळेस वियोग आणि अद्वैताचे निमित्त बनते तेव्हा जगतामध्ये ऐकून घ्या जगतामध्ये श्री राधा नावाची घटना उत्पन्न होते. क्या राधा कशी? राधा नाही कोणी राधा नाही. हे द्वैतच ज्या वेळेस अद्वैतात जाईल त्यावेळेस ती राधा होईल. त्यावेळेस राधा ही घटना उत्पन्न होते. म्हणजे इथं किती राधा आहे बोला? याच्यात बी राधा आहे, याच्यात बी राधा आहे. राधा याचा अर्थ प्रेम. राधा कोण नाही? प्रेम आहे. प्रेम भगवंताच्या आतमध्ये जे निर्माण झालेलं आहे जे प्रेम त्या प्रेमाला राधा म्हटलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण करता 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 काय होते? प्रेम उत्पन्न होते. प्रेम उत्पन्न झाले की वृत्ती उफाडते. वृत्ती उफाडली की डोळ्यातून काय येतात? अश्रू येतात. हां त्यावेळेस ती राधा होते. म्हणून इथं बसलेले हे सर्व बाया आहे ना पुष्कळशा आहे. राधा आहे सर्व आहे. पण गोप किती आहे कोणाला मी तिच्यात? गोप तर फारच कमी दिसतात. गोपच नाही. अगोप आहे. अगोप गोप नाही. कारण नामच नाही घेल तर मग काय याचे गोपी आले गोप आले. हां पहा बुवा मी काय म्हणतो लक्षात घ्या. शब्द समजला काय? जेव्हा वियोग आणि विरह अद्वैताचे काम पडते तेव्हा राधा नावाची घटना उत्पन्न होते. अनंत जन्माच्या पुण्याईने काय? अनंत जन्माच्या पुण्याईने वियोगाला किंवा विरहाला आत्मस्थ करणारी राधा. आत्मस्थ करणारी राधा तुमच्या आतमध्ये जो आहे ती राधा आहे. आत्मस्थ करणारी राधा त्या योगेश्वराला म्हणायला लागली, योगेश्वरा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले मला पाहवत नाही रे. कोण म्हणायला लागलं? राधा म्हणायला लागली. कारण राधेच्या डोळ्यातून अश्रू आले की ताबडतोब भगवंताच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब खाली टिपकायचा. राधेच्या डोळ्यातून अश्रू आले की एक थेंब दोन्ही डोळ्यातून खाली टिपकायचे.
म्हणजे जेवढं प्रेम राधा भगवंतावर करत होती तेवढंच प्रेम भगवंत राधेवर करतो. मग ही जी गुरु किल्ली आहे आपल्याजवळ नाही का? नाही का? कुठे गेली हवा खात? पापी का पुण्यवान? स्वर्गाला जासान का नरकात जासान? नरकातच जासान. नामाशी विनमुख तो नर पापी आहे. पहिले सांगितलं मी. जो नामाला विनमुख झाला ना त्याच्यासारखा पापी या जगामध्ये कोणी त्याचं तोंड बी पाहू नये. भेटले ना जीवाचा उद्धार झाला होता ना, पण विनमुख झाले तुम्ही नामाला. महान पाप केलं. भोगा. त्याचे फळं भोगावेच लागतील. कालांतरानं भोगावेच लागतील. आता नाही तर उद्या, नंतर आहेच जीवन आहे तोपर्यंत. मेल्यावरही भोगावं लागेल. तिथं उद्धार नाही. आता आम्ही जे बोलतो तो गॅरंटीनेच बोलतो, वरवर नाही बोलत. समजलं काय? हां, टाईम झाला 1 तास. तर आज आशिष भाऊ राणे यांच्या वर्षीनिमित्तानं आपण जमलो. त्यांची सुखद आठवण आज होऊन राहिलेली आहे. तसेच अजितदादा पवार यांचीसुद्धा दुःखदच आहे म्हणा सध्या, कारण वर्ष झालं नाही, तेही दुःखद आठवण आपल्याला होऊन राहिलेली आहे. सर्वांना तिथं दुःख झालेलं आहे. तर या ठिकाणी माझी या वर्षीनिमित्त झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.